महाराष्ट्रामध्ये कुठल्याही क्षणाला आता विधानसभा निवडणुका लागू शकतात. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमधलं चित्र राजकीय सामाजिक फार बिकट होत चाललेलं आहे आणि यातच आपण आता पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये कायम या ठिकाणी ढाकणे, राजळे, घुले अशा तीन साखर जे सम्राट आहेत त्यांच्या व्यक्तिकेंद्रित कुटुंबाभोवती राजकारण फिरत राहिलं, किंबहुना आलटून पालटून त्यांनी सत्ता भोगली. परंतु या प्रस्थापितांच्या लढाईमध्ये कायमच सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, वेगवेगळ्या पक्षांमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना अनेक कार्यकर्ते अनेक निवडणुकांमधून बोलून दाखवत होते. अनेक वेळा पक्षांतर्गत बंडखोरी झाली, परत पक्षाला त्यांची म्हणून धमिनी करावी लागली. परंतु आता 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि अन्य काही डावे विचारसरणीचे जे काही पक्ष आहेत, हे सगळे मिळून आता विधानसभेची निवडणुकीची तयारी करत आहेत. आपल्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा आमूलाग्र बदल या पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये घडवून आणला, शून्यातून विश्व निर्माण केलं आणि स्वर्गीय आबासाहेब काकडे यांच्या संघर्षाचा वारसा त्यांच्या सुनबाई चालवत आहेत आणि तब्बल 2 ते 3 वेळास त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलेले आहेत, सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि एकेकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. परंतु पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला अशी त्यांची भावना होती. 2014च्या निवडणुकीला त्यांना तिकीटही मिळाल्याचं बातम्या समोर आल्या होत्या, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. आता 2024च्या निवडणुकीमध्ये त्या कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, अशा असंख्य प्रश्नांची कुतूहल आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आर्यनमध्ये. पहिला प्रश्न असा की हा समाजसेवेचा आणि राजकीय वारसा तुम्हाला कुणाकडून आणि कसा मिळाला? हा समाजसेवेचा आणि राजकीय वारसा हा माझे वडील डॉक्टर टी.के. पुरनाळे, की जे 35 वर्ष शेवगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते, 15 वर्ष सभापती होते आणि तो माहेरचा वारसा. आणि नंतर सासरला आल्यानंतर माझे सासरे कॉम्रेड आबासाहेब उर्फ जगन्नाथ कान्होजी काकडे हे जिल्हा परिषदेच्या आधी जिल्हा लोकल बोर्ड होतं, त्या लोकल बोर्डाचे ते 2 वेळा अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडनंच मला हा सामाजिक आणि राजकीय वारसा या दोघांकडून मला मिळाला. पाथर्डी आणि शेवगाव मतदारसंघामध्ये खरं पाहिलं तर गेल्या 70-75 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर अनेक डाव्या विचारसरणीचे अनेक मोठे नेते या ठिकाणी होऊन गेले. परंतु सध्या जी काही प्रस्थापित घराणे आहेत त्याच्यामध्ये ढाकणेंचं नाव घेता येईल, घुलेंचं नाव घेता येईल, राजळेंचं नाव घेता येईल. त्यांचे साखर सम्राट आहेत, सहकार क्षेत्रात मोठा दबदबा आहे त्यांचा. परंतु सर्वसामान्य माणसाला कधी संधी मिळाली नाही या मतदारसंघात. काय भावना आहे तुमच्या, काय वाटतं तुम्हाला? 1967 साली कॉम्रेड आबासाहेब काकडे आणि बाळासाहेब भारदे यांची त्यावेळी लढत झाली होती आणि अवघ्या 500-600 मतांनी आबासाहेब काकडे त्यावेळेस पडले होते. त्यानंतर ज्या उमेदवाऱ्या मिळत गेल्या त्या या साखर सम्राटांच्या घराण्यांनाच मिळत गेल्या. अगदी 2014ला सामान्य कुटुंबातले म्हणजे आमच्या कुटुंबाला काकडे साहेबांच्या रूपाने, विद्याधर काकडे साहेबांच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती. रात्री AB फॉर्मवर सह्या झाल्या आणि सकाळी त्या तिकिटाचा मोंडा होऊन राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये तिकिटाबरोबर प्रवेश केलेल्या राजळेंना त्यावेळेस आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्या निवडून आल्या. मला त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर 2014ला एक मोठी लाट भाजपची होती आणि अशा बातम्या प्रसारमाध्यमातून समोर आल्या होती की शिवाजीराव काकडे यांना उमेदवारी AB फॉर्म पक्षाचा दिला गेला. असं काय नेमकं त्या दिवशी घडलं किंवा काय कारण होतं की तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असताना तुमच्यावर अन्याय केला गेला, तुमची उमेदवारी ऐनवेळीच रद्द केली आणि ऐनवेळीच राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षांतर केलेल्या राजळे यांना तिकीट दिलं गेलं? काय कारण असू शकतं? खरंच तुमच्यावर अन्याय झालाय पक्षाकडनं? 100% पक्षाकडनं आमच्यावर अन्याय झाला. कारण भारतीय जनता पार्टीचं जिल्हा परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं खातं माझ्या रूपाने उघडलं गेलेलं होतं. त्यामुळे त्या
तिकिटाला दावेदार हे आमचंच कुटुंब होतं आणि 4 वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातनं मी निवडून आलेली होते. आणि आणि आम्हाला म्हणजे ज्यावेळेस AB फॉर्मवर रात्री सही झाली आणि काकडे साहेबांना सांगण्यात आले की तुम्ही उद्या सकाळी सभेची तयारी करा, म्हणून ते तयारी करण्यासाठी शेवगावला आले. खरं सांगू का, विश्वासराव पानिपतच्या युद्धात गेलेले होते आणि काकडे साहेबांनी या लोकांवर विश्वास ठेवला आणि आमचा विश्वासघात झाला. आणि त्यामुळे आम्ही स्पष्टपणे हेच बोलू शकतो की तिकिटाचा मोंडा झाला. आणि राजकारण घडलंच असणार आहे, कारण शेवटी पक्षाला मोठी माणसं जास्त आवडतात. ही ज्यांच्या घरामध्ये कारखानदारी आहे ती मोठी घराणी त्यांना पक्षाला नेहमी आवडत असतात सातत्याने. काम करणारी माणसं पक्षाला एवढी आवडत नसतात आणि त्यामुळे काम करणाऱ्या माणसाला म्हणजे काकडे साहेबांना डावलून एक कारखानदारांच्या घरामध्ये असलेल्या सुनबाईला ते तिकीट देण्यात आलं. म्हणजे ते राजकारणच घडलं ना. पक्षाकडून म्हणा किंवा स्वतःच्या जनशक्ती पक्षाकडून म्हणा किंवा अपक्ष म्हणून 4 वेळी जिल्हा परिषदमध्ये गेला, मोठा अनुभव आहे तुमच्या पाठीमागे. एक शैक्षणिक जाळं तुमच्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतं, एक मोठा जनसंपर्क आहे तुमच्या भोवती. परंतु आता ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे 2024ची, तर सगळ्या तमाम मतदारांना प्रश्न पडला आहे की तुम्ही ही निवडणूक पक्षाकडनं लढवणार आहात की खरंच तुमच्यावर अन्याय झाला म्हणून लढवणार आहात किंवा जनतेसाठी ही निवडणूक लढवणार, काय तुमच्या मनात? ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवत आहोत आणि जनतेलाच आम्ही तिकीट मागितलेलं आहे. कारण आज जे प्रश्न आहेत, जनतेचे जे प्रश्न आहेत ते फक्त लाईट, रस्ता आणि पाणी हे अगदी मूलभूत प्रश्न जनतेचे आहेत आणि हेच मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. म्हणजे ह्या तिन्ही घराण्यांनी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यावर सत्ता गाजवल्यात, पण ह्या सत्ता गाजवून सामान्य माणसाला यांच्या सत्तेचा उपयोगच झालेला नाही. आणि त्यामुळे जनतेची ही निवडणूक आम्ही जनतेसाठी करणार आहोत आणि जनता ही निवडणूक हातात घेणार आहे. कुठल्या पक्षाबरोबर बोलणं झालंय किंवा कोणाबरोबर बोलणं चालू आहे? कारण आता शरद पवार गटाकडनं ढाकणेंचं तिकीट फायनल असं सांगितलं जात आहे आणि विद्यमान आमदार मोनिका राजळे या भारतीय जनता पार्टीकडून लढवणार आहेत निवडणूक, परंतु त्यांच्याही पक्षामध्ये मोठी बंडखोरी आता पाहायला मिळते. काय वाटतं तुम्हाला? आम्ही अपक्षच म्हणजे जनशक्ती विकास आघाडी ही एक संघटना स्थापन करून मी जिल्हा परिषद लढवलेले आहेत. त्यामुळे तसं आम्ही अपक्षच आहोत, त्यामुळे सगळ्या पक्षांकडे जाऊन येणार आहेत काकडे साहेब. पण उमेदवारी जी करणार आहोत ती जनतेकडे मागितलेली आहे आणि जनतेने ती दिलेली आहे. या जनतेच्याच जीवावर आम्ही ही निवडणूक करणार आहोत. आता माघार घेणार नाही? आता माघार नाही. कशासाठी माघार घ्यायची? आणि माघार कधी घेतली नाही. कारण 2014ला ज्यावेळेस तिकीट गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करणं हे काकडे कुटुंबाच्या किंवा पूर्णाई कुटुंबाच्या रक्तात नाही. त्यामुळे आम्ही गद्दारी केली नाही, पक्षाबरोबरच राहिलो. आमच्या जागेवर जर विद्यमान आमदार असत्या तर त्यांनी त्या क्षणाला गद्दारी केली असती आणि दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवली असती. पण लोकसभेला असं चित्र पाहायला मिळालं ना की तुम्ही कधी काळी राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाच्या स्टेजवर पण पाहायला मिळालात. तरी तुमच्यावर टीका केली गेली की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ होता, मग तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार का केला, अशी टीका झाली. आम्ही पुष्कळ भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ होतो, पण भारतीय जनता पार्टीने पक्षातनंच आम्हाला बाहेर लोटून दिलं. त्यामुळं माझ्या घरी जे आले, म्हणजे जर आज देशाचा नेता शरद पवार साहेबसारखा माणूस जर माझ्या घरी आला तर मी त्यांच्याबरोबर जाऊन स्टेजवर गेले. मी काही त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला नाही आम्ही, पण स्टेजवर जाऊन त्यांच्याबरोबर राहिलो. भारतीय जनता पार्टीने तुमचा विचार करावा 2024च्या निवडणुकीकडे, असं काही मागणं किंवा अशी काही सूचना तुम्ही पक्षाला करणार आहात? तुम्ही पक्षात अजून आहात असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी पक्षात नाहीच आहे. कारण मी मागची जी जिल्हा परिषद लढवली, आमदारकीनंतर 2014चं तिकीट गेल्यानंतर मी जी जिल्हा परिषद लढवली ती मी जनशक्ती विकास आघाडीवर लढवली. त्यामुळे मी पक्षात नाहीच आहे, भारतीय जनता पक्षात मी नाही आहे. नाही, परंतु आता विद्यमान आमदारांच्या विरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय, जनता नाराज आहे असं वारंवार त्या ठिकाणी सांगितलं जातं. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला विचार करावा किंवा अशी सूचना तुम्ही करणार का पक्षात?
ज्या पक्षाला गुलाल पाहिजे त्या पक्षाने माझा विचार करायचा. अच्छा, म्हणजे ज्यांना गुलाल पाहिजे त्या पक्षाने तुमचा विचार करा. बस. मतदारसंघामध्ये 2014ला राजळी निवडून आल्या, त्या 2दा आमदार झाल्यात, आता तिसरी टर्म आहे. मतदारसंघात 10 वर्षात काय कामं झाली तुम्हाला असं वाटतंय? आणि किंवा इथल्या मतदारसंघामध्ये जो बहुतांश मतदारसंघातला ऊसतोड मजूर कामगार आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, हाताला काम नाही आहे, असंख्य असे काही विकासाचे प्रकल्प आहेत की ज्या मतदारसंघात यायला पाहिजे होते, आले नाही. काय वाटते तुम्हाला? या 10 वर्षाच्या काळात जो प्रकल्प काकडे साहेबांच्या संकल्पनेतनं ज्या प्रकल्पाने जन्म घेतला, ताजनापूर लिफ्ट टप्पा नंबर 2, की ज्यामध्ये 17 गावं दुष्काळी गावं आम्ही त्यामध्ये घालून घेतली, त्या गावांना पाणी देण्याचं कामसुद्धा या 10 वर्षात या आमदारांनी केलेलं नाही. त्यामुळं मतदारसंघाचा विकास झाला असं आपण म्हणूच शकत नाही. जे प्रकल्प येणं गरजेचं होतं, की आज मुलं बेरोजगार आहेत आणि या बेरोजगारीच्या गर्तेमध्ये असताना आज मुलांच्या हाताला काम नाही आणि मग ती वेगळ्या दिशेने ती मुलं भरकटत आहेत. असं असताना या तालुक्यामध्ये पाणी जवळ आहे, 12-13 किलोमीटरवर वीज आहे, जमीन आहे, असं असतानासुद्धा MIDC सारखा प्रोजेक्ट या तालुक्यात आलेला नाही. आज शेवगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड समस्या आहे, की आमच्या शेवगाव शहराला 15 दिवसातनं 20 दिवसातनं शेवगाव शहराला पिण्यासाठी पाणी येतं. म्हणजे शेवगाव शहरातल्या पाण्याचा प्रश्न तोही सुटलेला नाही. पाथर्डीच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. भगवानगडची नवीन योजना जी होऊ घातलेली आहे तिचंही काम अजून पूर्ण झालेलं नाही. मग मतदारसंघात 10 वर्षात कामं झाली असं म्हणावं कसं? कोणत्या धर्तीवर म्हटलं गेलं पाहिजे की या मतदारसंघात कामं झाली? जी मूलभूत लोकांची गरज आहे ती गरजच अजून भागलेली नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकासच झालेला नाही 10 वर्षात. 2024च्या निवडणूक आता काही दिवसावर येऊन ठेपल्यात, काही दिवसातच आता आचारसंहिता लागू शकते. मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार असे 2 गट झालेत, शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. त्याच्यामुळं कुठला उमेदवार कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी करेल याचा काही भरोसा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळं या मतदारसंघाचं जर चित्र बोलायचं झालं तरी तर भारतीय जनता पार्टीमध्ये राजळींना थेट विरोध करतायत भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते. शरद पवार गटाकडनं ढाकणे निवडणूक लढवण्यात, याच्यामध्ये अजून संभ्रम आहे. त्याच्या पलीकडे चंद्रशेखर घुले माजी आमदार ते पण निवडणूक लढवणार. अशा परिस्थितीमध्ये असा जर बंड झाला तर ही निवडणूक ध्रुवीकरणाच्या दिशेने जाईल, व्यक्तिकेंद्रित होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% व्यक्तिकेंद्रित होणार. कारण आजपर्यंत तुम्ही जी 3 नावं घेतली, ढाकणे, घुले आणि राजे, या तिन्ही कुटुंबाला लोकांनी सत्ता आलटून पालटून दिलेलीच आहे आणि त्यांना सत्ता देऊन त्या सत्तेचा उपयोग हा जनतेसाठी न होता त्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या कारखानदारीसाठी करून घेतलेला आहे. त्यामुळं ही जी निवडणूक होणार आहे ही साखर सम्राटांच्या विरोधातली, सर्वसामान्यांचे नेतृत्व करणाऱ्यांची अशी निवडणूक होणार आहे. तुमच्या स्वप्नातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघ व्हिजन 2024 काय असणार आहे? काय संकल्प केला आहे तुम्ही निर्धार मेळावा ठेवलेला आहे, तुम्ही गावोगावी दौरे काढता आहात, तर काय या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही आव्हान करा की काय संकल्प, काय व्हिजन आहे तुमच्या डोक्यात की जेणेकरून पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचं चित्र बदललं पाहिजे? पाथर्डी आणि शेवगाव शहरामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तो मला सोडवायचा आहे. त्यानंतर मी आपल्या करोडी वगैरे जो परिसर आहे की जिकडे ज्या ठिकाणी कुतरवाडीचा तलाव आहे, घाटशीळ पारगावचे तलाव आहेत, असे असंख्य छोटे आणि मोठे प्रकल्प पाथर्डी तालुक्यामध्ये आहेत. त्या प्रकल्पांचं एक नूतनीकरण करणं आणि त्यामधनं लोकांना शेतीसाठी ते पाणी द्यायचं हे एक माझं व्हिजन आहे. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यासाठी मिनी MIDC आणायची की ज्यामुळे तरुणांना काम करण्याला वाव मिळेल आणि त्यांना उद्योग व्यवसायाला चालना मिळेल, हे माझं व्हिजन आहे. आणि छोटे मोठे जी कामं आहेत लोकांची, रस्ता आणि लाईट आणि पाणी, ह्या गरजा मला लोकांच्या पूर्णपणे मिटवायच्या आहेत. आज तुम्ही बघा कितीतरी गावांमध्ये चिखल तुडवत गावात जावं लागतं.
की त्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्तासुद्धा साधा यांना एवढ्या वर्षात करता आलेला नाही. मग यांनी हा विकासच यांनी केलेला नाही. तर हे जे काम अधुरं राहिलेलं या लोकांकडनं, ते मला काम पूर्ण करायचं आहे. तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीने जर पक्षामध्ये बोलावणं आलं किंवा तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्ही पक्षाकडून उमेदवारी करणार, तर तुमचं काय उत्तर असेल? ते मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून मग मी निर्णय घेईल. आपण पाहिलं की या होत्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे, मोठा राजकीय सामाजिक वारसा यांच्या कुटुंबाला लाभलेला आहे. अनेक वेळा त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये त्या गेलेल्या आहेत. आणि असं असताना भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ राहून सुद्धा 2014च्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. आणि त्यामुळे मोठा एक संताप त्यांच्या मनामध्ये होता. आणि ही आता पाथर्डी शेवगाव मतदारसंघाची जी निवडणूक आहे 2024ची, ही जनतेने हाती घेतलेली आहे आणि ही निवडणूक व्यक्ती केंद्रितच होणार. त्यामुळं फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं हर्षदा काकडे सांगतायत. त्यामुळं त्यांना येणाऱ्या काळामध्ये विजयश्री मिळेल असा आशावाद त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळतोय. कॅमेरामन सुनील